सर्वात मोठी बातमी माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांना पक्षात आणल्यानंतर आता राष्ट्रवादीतील शरद पवार एका बड्या नेत्याला पक्षात आणण्याच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या असून त्यांचा पक्षप्रवेश लवकरच होईल अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे। सूत्रांनी सांगितले की लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला शरद पवार काही जोरदार धक्के देण्याची रणनीती भाजपश्रेष्ठींनी आखली आहे। लोकसभेच्या राज्यातील 48 पैकी 42 हून अधिक जागा जिंकायच्या असतील तर या दोन पक्षांतील महत्त्वाचे नेते आपल्यासोबत आणले पाहिजेत तरच ते शक्य होईल अशी या रणनीतीमागील भूमिका आहे। पश्चिम महाराष्ट्र हा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्षानुवर्षे बालेकिल्ला राहिला आहे। गेल्या काही वर्षांत भाजपने या भागात चांगला शिरकाव केला असला तरी अजून पूर्ण पक्ष भाजपला या भागात घेता आलेली नाही। म्हणूनच शरद पवार यांच्यासोबत असलेल्या या भागातील एका दिग्गज नेत्याला सोबत घेण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत। राष्ट्रवादीतील बंडात शरद पवार यांना आजवर साथ दिलेला हा नेता अजित पवार यांच्यासोबत जाणार, मंत्रिमंडळात त्यांना महत्त्वाचे खाली देणार अशा बातम्या मध्यंतरी होत्या, पण त्या नेत्याने त्याबाबत इन्कार केला।